मी आलो आणि लाईट आल्या नाही गेले गेल्या. सीन चालू असताना पण गुरुजी आले ना की आम्ही सगळे गुरुजी आले गुरुजी. आम्हाला टेन्शन येतं की हिच्या पायाला काही होईल का, पण हिला मग अशी ते वरून असं डोकावले सगळे खाली होते आणि ते सीन मध्ये नव्हते. ए असं देव डोकावले असं केलं. काव्याचं डोहाळे जेवण आहे आणि म्हणजे बघा म्हणजे मार्केट खाल्लं आहे तिघींनी पण इतक्या सुंदर दिसत आहेत. आणि पहिलं तर मला कश्मीराला विचारते कशी आहेस, कारण का इतक्या कमेंट्स आहेत की कश्मीराचा इंटरव्ह्यू करा आणि ती कशी आहे विचारा. मी खूप छान आहे. थँक्यू सो मच तुमच्या सगळ्यांच्या प्रेमासाठी आणि तुम्ही कमेंट्समधून जे काय माझ्यापर्यंत तुमच्या शुभेच्छा पोहोचवल्यात. थँक्यू. सुद्धा तू सेवा केलीस वारकऱ्यांची. मला सांग तो एक्सपिरियन्स घेताना आणि किती एक सुखद तो एक्सपिरियन्स. खूप जास्त म्हणजे मला असं वाटतं की त्याच्यासाठी जगते मी जवळपास. आणि हे 11वं वर्ष होतं माझं सेवेचं आणि मी खूप आतुरतेने त्या दिवसाची वाट बघत असते अशी. त्यामुळे मला खूप आवडतं. आणि मला कौतुक वाटतं एवढं सगळं ते झालेलं असताना सुद्धा ती एकदम अशी असते हा. म्हणजे इतकी हसत आणि छान पॉझिटिव्ह असते, ते मला खूप आवडतं. आम्हाला टेन्शन येतं की हिच्या पायाला काही होईल का, पण हिला पण म्हणाली की मला काही नाही होणार, तुमच्या हाताला लागेल. हो मला म्हणाली लोखंड आहे तुलाच लागेल. पण मला आत्ता एक कळलं की गुरुजींना फक्त आम्ही प्रेक्षक नाही घाबरत, तर तुम्ही सुद्धा घाबरता की आत्ता हे आले आता काय. ॲक्च्युली तुला सांगू, जर कधी कधी आमचा इथे सीन चालू असेल ना आणि इथेच दार आहे ना खऱ्या एंट्रन्सचं, आणि नुसते कधी कधी आम्हाला माहिती नसतं की पुढे काय सीन आहे, पुढे गुरुजींचा सीन आहे वगैरे. तसं सीन चालू असताना पण गुरुजी आले ना की आम्ही सगळे गुरुजी आले गुरुजी. नवीन काहीतरी त्या बिचाऱ्यांना पण सवय झाली आहे की रायटर गुरुजीच आहेत, ते स्क्रिप्ट फिरवत असतात. देव म्हणतो आम्ही त्यांना, देव. मग अशी ते वरून असं डोकावले सगळे खाली होते आणि ते सीन मध्ये नव्हते. ए असं देव डोकावले असं केलं. पण मला सांग, बारीला वगैरे आपण जाऊन येतो सगळं आपण, म्हणजे तिथे आपण असतो, पण जेव्हा कट्टू रम्या म्हणून तुला सीन करायचं असतं तेव्हा हे एक किती विरोधाभास आहे. ती म्हणजे मी खरी काश्मीर आहे जी वारीमध्ये किंवा इकडे तिकडे इतर वेळी दिसते. आता हे काय पोटापाण्याचा भाग आहे, एक व्यक्तिरेखा आहे, म्हणून याच्यासाठी पैसे मिळतात म्हणून करतो. अविनाश सरांशी बोलत होते की तुमची मैत्री खूप जुनी आणि तुझं जेव्हा जमलं तेव्हा ते होते आणि त्यांनी बघितलं सगळं सांगत होते. मला सांग संयोगिता मॅम, तुमची मैत्री कशी, किती जुनी आहे अविनाश सरांसोबतची आणि काय. मी आणि अवी मुक्ता सिनेमा जब्बार पटेलांचा तेव्हा आम्ही भेटलो आणि तेव्हा हे सुरुवातीला हाय हॅलो खूप फॉर्मल, पण जसं शूटिंग प्रोग्रेस होत गेलं तेव्हा आम्ही इतके छान मित्रमैत्रिणी झालो होतो. त्याच्यानंतर ऑफकोर्स टच माझा राहिला नाही, कारण मी पुण्यातच होते आणि नंतर तो मुंबईत खूप बिझी झाला. पण जेव्हा 36 गुणीच्या वेळेला मी परत भेटले तेव्हा वी कनेक्टेड ऑन अ सेम पेज. त्यामुळे किती आता मला आठवतही नाही मुक्ता किती वर्ष किती. हां मग तुला की मुक्ता तुम्ही एकत्र केलं तेव्हा तू कॉस्ट्युम स्टायलिस्ट असशील, तू अभिनय केला. शी माझा पचका झाला. कॉस्ट्युम स्टायलिस्ट जर तू असतीस तर मी विचारणार होते की तेव्हा अवी दादा काही टँट्रम्स थ्रो करायचा का असं. पण तू पण ॲक्टर होतीस तर जाऊ. सरप्रायझिंगली अवी इतका शांत होता त्यावेळेला, खूपच शांत होता. नाही तो एक गुणी ॲक्टर असतो की नाही तसा होता तो. हां आता ते खूपच म्हणजे ऐश्वर्याताईमुळे झालंय सगळं. येस, पण मला सांग की आत्ता डोहाळे जेवण आहे आणि ना खूप काय, मला असं वाटतं की लग्नामध्ये आम्ही होतो, वरातीत आम्ही नाचलो आहे, चोरटीला आम्ही आलो आणि आता डोहाळे जेवणाला आम्ही एक फॅमिलीचा भाग झालो आहे. मला सांग की हे सगळं किती रिअल वाटण्यासारखं आहे आणि प्रेक्षकांचं जेव्हा प्रेम मिळतं ना तेव्हा अजून हुरूप येत असेल की अजून आता छान दिसायचं. अर्थातच. एकतर वरात जी यावेळेला केली ती म्हणजे आम्ही पण सगळे वेडे झालो होतो की खरी वरात असल्यास. हवी होती ना. हो खरंच. सगळ्याच दोघीही हव्या होत्या, त्यामुळे वरातही छान झाली. आणि हो खरंच म्हणजे असं वाटतं की खरं डोहाळ जेवण चालू आहे आणि तुम्ही आला नाहीत की आम्हालाही मिस होतं. तसंच प्रेक्षकांनाही वाटत असेल आणि लाईटच घालवून टाकले. मी आलो आणि लाईट आल्या नाही गेले गेल्या. गेले. आता ना ऑन कॅमेरा, तू ऑफ कॅमेरा खूप कॉम्प्लिमेंट देतोस हिला, आम्ही सीनमध्येही बघितलं. आता ऑन कॅमेरा काय कॉम्प्लिमेंट देशील. अरे आयशीला कॉम्प्लिमेंटची गरज नाहीये, कॉम्प्लिमेंटला आयशीची गरज आहे. वेड्यानो काय बोलता तुम्ही.
हेच चुकतं पुरुषांचं की कॉम्प्लिमेंटची गरज नाही किंवा सीन चांगला पण झाला तुला तर मी compliment- माझं वाक्य पूर्ण होऊ देत हां ते मी विसरले बघ मी एखादा सीन चांगला गेला तर सांगण्याची गरज नाही हे पुरुषांचं बऱ्याच वेळा चुकतं माझं असं म्हणणं असतं की करत राहायचं असतं आयुष्यभर कॉम्प्लिमेंट हो तू सुंदर इतर दिसतेस पुरुषांबद्दल हे तू सांगते. छान दिसतेस मी काय कधी बोललो नाही चांगला सीन झाला ना तर scene- एक मिनिट, एक scene- मिनिट. एक scene मिनिट. चांगला Scene झाला. झाला आईशे सकाळी मेकअप चांगला झालाय हा या. साडी काल तुला काय बोललो मी साडी किती छान दिसते चुकलं माझं साडी तू छान दिसते असं म्हणालच का तिला माहिती का ती वन पीस मध्ये सुद्धा भारीच दिसते साजिर आणि हिच्यामध्ये काहीच फरक नाही दिसत पण मला सांग थोडी वयाने जास्ती वाटते तिच्यापेक्षा मला सांग रुजुताई की रिअल लाईफमध्ये तुला मुलगी आहे आणि इथे 2 मुलांची तू आई आहेस किती फरक जाणवतो मुलीची आई असणं आणि मुलांची आई असणं किती मस्तीखोर आहे भलेही ऑन कॅमेरा असतील तरी पण हे खूप मस्तीखोर आहेत दोघं हो दोघही हा ती गुणी आहे हो हो म्हणजे आम्ही अवगुणी आहे म्हणजे हे असं आहे बायकांना ना दुसऱ्या तू ह्याच्याबद्दल चांगलं बोलणं अपेक्षित आहे का तो गुणी नाहीये आत्ताच भांडत होता माझ्याशी बघितलंस त्यांच्याशी लग्न नाही केलं तू अशी बोलतेस असंच पाहिजे तुला तर हे दोघं खूप अवली आहेत त्यामुळे अर्थात तो फरक आहे आणि ह्या दोघांमध्ये आणि तिच्यामध्ये वयाचं एवढं अंतर आहे की त्याचाही फरक आहे आणि खरंच ती शहाणी आहे हो ह्याच्यापेक्षा जास्ती असू शकते माझ्या आई वडिलांना सुद्धा मी खूप मच्युअर वाटतो मुली असतातच पण मॅच्युअर्ड मुलांपेक्षा आहे की नाही माझ्या आई वडिलांसाठी म्हणजे मी एक IAS लेवलचा मच्युअर आहे असं वाटतं खरे अवगुण बाहेर गेल्यावर कळतात नाही पण साजिरी खूप गुणी आहे मी साजिरीबद्दल नाही बोलत आहे गंमत चालली आहे झालंय आता खरंच म्हणजे डोहाळे जेवणामध्ये आम्हालाही बोलवलंय त्याबद्दल थँक्यू सो मच आता पुढे जायचं नाही हा कानामध्ये नाही ते तर कधी ते बारशाला करतात 16 ऑगस्टच्या धमाक्याचा सध्या ऐकायचंय कानात कुर्र आत्ता एवढ्या लवकर नाही जे मला दिसतंय तिकडनं मलाच भीती वाटते आता 16 ऑगस्ट हाच आवाज कुर्र म्हणून आहे का थँक्यू सो मच लेडीज आणि ऑल द बेस्ट सगळ्या सीनसाठी धमाल येस थँक्यू बाय